बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी ठाम. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत, ही स्वामी चरणी प्रार्थना. येत्या 10 एप्रिलला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यानिमित्ताने 21 दिवसांची स्वामी सेवा आपण करत होतो आणि बरेच स्वामी भक्त आहेत, ज्यामध्ये महिला पुरुष असे दोघेही आहेत ज्यांना 21 दिवसाची सेवा करणे शक्य झाले नाही. घरामध्ये बरेच अडचणी किंवा अडथळे आले किंवा बाहेर जावं लागलं, घरात लहान तान्हं बाळ आहे, अशा सर्वांना 21 दिवसाची जर सेवा करणं शक्य झालं नाही, त्यांनी 11 दिवसांची सेवा 31 मार्च ते 10 एप्रिल या दिवसांमध्ये करायची आहे. ज्यामुळे आपली कोणतीही इच्छा असो, अगदी कठीणातली कठीण इच्छा असो, ती देखील पूर्ण होईल. असाध्य गोष्टी देखील साध्य होतील. बऱ्याच जणांना असे वाटत असेल की खरंच माझी इच्छा पूर्ण होईल का, माझे काम पूर्ण होईल का. तर खरं तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथंपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामींच्या लीला सुरू होतात आणि इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतच असते, पण ते हसत असतं कारण त्याला विश्वास असतो कोणीतरी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. आणि तोच विश्वास तुम्हाला स्वामींवर ठेवायला हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का. पण लक्षात ठेवा की तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य तुम्ही ठरवतात, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे. मग आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनानिमित्त कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता या दिवसांमध्ये तुम्हाला मी 3 सेवा करण्यासाठी सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा केली तरी पण चालेल. तुम्हाला जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही करू शकता. त्यातील पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. आता प्रत्येकजण श्री स्वामी चरित्र सारामृत 9 गुरुवार करत असतं किंवा 11 गुरुवार देखील करत असतात. पण तुम्ही या स्वामी प्रकट दिनाच्या काळामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत पठण केले तर ती सेवा 100% फलदायी ठरेल. कारण आपण जी काही या काळामध्ये सेवा करत असतो ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतेच. मग तुम्ही रोज 3 अध्याय पठण करू शकता. आपल्याला रोज 3 स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचन करायचे आहे. पहिला अध्याय असतो तो म्हणजे आपल्या भूतकाळासाठी, दुसरा अध्याय असतो आपल्या वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय असतो तो आपल्या भविष्यकाळासाठी. त्यामुळे आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय रोज वाचायचेच आहेत. एकूण 21 अध्याय आहेत. त्यामुळे रोजचे 3 वाचा. 11 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत हे पूर्ण होईल. किंवा तुम्ही रोज देखील 1 दिवसाचे पारायण करू शकता. रोज 1 दिवसाचे पारायण जर करायचे असेल तर 21 अध्यायांचे पठण रोजचे तुम्हाला करावे लागतील. आता तुम्ही म्हणाल की या सेवेसाठी काही पूजेची ठराविक मांडणी करण्याची गरज आहे का. तर आपण फक्त शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसायचं आहे आणि आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे. शक्यतो तुम्ही दिंडोरी प्रणीत स्वामी चरित्र सारामृत पठण करा, कारण ते वाचण्यासाठी अतिशय सोपे आहे. जेव्हा तुम्ही हे पुस्तक हातात घ्याल तेव्हा तुम्हाला ते कळून येईल. त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण. आता नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आपण रोज श्री स्वामी समर्थ या नावाचे 11 माळी जप करायचे आहे. आता तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही कधीही उठता बसता स्वयंपाक करते वेळी देखील जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. आता काही जण असेही म्हणतील की आपण उठता बसता जर स्वामी महाराजांचा जप केला तर ती सेवा स्वामी महाराज नक्की स्वीकारतील का.
तर असे कुठेही लिहिलेले नाही की नामजप हा एका जाग्यावर बसूनच करावा. भगवद्गीतेत सुद्धा श्रीकृष्णाने सांगितले आहे की आधी कर्म करा आणि मगच परमार्थ साधा. म्हणजेच तुमचे काम करत तुम्ही देवाचे स्मरण केले तर ते लवकर देवापर्यंत पोहोचते. तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडते. म्हणून श्री स्वामी समर्थ यांच्या नामजपाचे स्मरण तुम्ही सतत करा. स्वामी समर्थ महाराज असेही म्हणत नाहीत की तुम्ही सर्व कामं सोडून फक्त माझ्यापुढे येऊन बसा, माझी पूजा सेवा करा. कारण की काम हे तर प्रत्येकाला असतं आणि काम केल्याशिवाय कुणालाही पर्याय नाही. त्यामुळे आपण काम करता करता नामस्मरण केलं तर स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल. आपली तोडकी मोडकी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचतेच. कारण स्वामी महाराज हे फक्त आपल्या भक्तीचे भुकेले असतात आणि आपण जर श्री स्वामी समर्थ मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जप वाढत जातो तसतशी आपली परिस्थिती सुधारत जाते व जेव्हा 6 लाख जप होतील त्यावेळी त्या जपाची आपल्याला हळूहळू प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशाचे मार्ग तर मिळतातच, पण मुख्य म्हणजे संततीविषयी वाटणारी चिंता मिटते आणि मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना देखील आपल्याला मिळते. सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते, चेहऱ्यावर एक प्रकारची चमक, दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास विनंती आहे. आता तिसरी प्रभावी सेवा आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र. हा मंत्र म्हणण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. तर आपल्याला घरामध्ये जर आपण रोज तारक मंत्र म्हटला तर आपल्यावर येणारी जी काही संकटे असतात ती संकटे दूर होतात. खरे तर वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणाला तो थांबवताही येत नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग भोगावे लागतात. भक्ती केल्यानं संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. आपल्यावर जर एखादं संकट आलं तर आणि आपण जर स्वामी भक्तीत असेल तर आपण त्या संकटाला अडवू तर शकत नाही, पण त्याचा आपण वेग कमी करू शकतो. ज्याप्रमाणे आपला जर हात जाणार असेल तर आपण ते बोटावर निभावून जातो आणि हे होतं फक्त स्वामी भक्तीत आपण असल्यामुळेच. त्यामुळे स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असला पाहिजे. ज्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांचा तारक मंत्र रोज 11 वेळा म्हणायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही एक नियम करा, त्या वेळेमध्ये आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणायच्या अगोदर एक तांब्याभर पाणी घ्या, त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला जर तारक मंत्र म्हणता येत नसेल, तुम्हाला पाठ नसेल तर मोबाईलवरती तो लावून दिला तरी, नुसता श्रवण केला तरी पण त्याचे तुम्हाला पुण्य मिळेल. जेव्हा तारक मंत्र म्हणून होईल त्यानंतर हे पाणी आपण आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, आर्थिक टंचाई जाणवत असेल तर हे पाणी आपल्याला घरातील सर्वांनीच प्यायचं आहे. कारण की हे साक्षात तीर्थ आहे. तर आपण हे पाणी ग्रहण करावं. आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे. आपल्या घरात जे काही आजारपण आहे ते देखील या पाण्याने दूर होत असतात. तसेच काही पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये, अगदी आपल्या प्रत्येक रूममध्ये किंवा प्रत्येक खोल्यांच्या कोपऱ्यांमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. गॅलरीत देखील आपण हे शिंपडू शकता. घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरसुद्धा हे पाणी शिंपडायचं आहे. यामुळे काय होईल तर घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार निर्माण होईल. घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल ना तर आपली प्रगती होत नाही आणि आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही. आपल्या घराची प्रगती कुठेतरी खुंटीत झालेली असते. त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हे पाणी आपल्याला रोज घरामध्ये शिंपडायचं आहे आणि हे पाणी रोज सर्वांनी प्यायचं आहे. तर अशा ह्या 3 प्रभावी सेवांपैकी कोणतीही एक सेवा जर तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या अगोदर जर केली तर त्याचे फळ तुम्हाला निश्चित लाभेल. कारण या दिवसांमध्ये एक ऊर्जा असते, सर्वजण स्वामींची प्रार्थना करत असतात आणि एकत्रित ऊर्जेमुळे त्याचा प्रभावही आपल्याला लवकर दिसून येतो.
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जय श्री स्वामी समर्थ.